चला तर आज मी बनवणार आहे ते बाप्पांसाठी प्रसाद। तर मी इथे 60-70 लोकांसाठी बनवणार आहे, त्यामुळे मी वाटीने प्रमाण मोजून नाही घेतलंय, तर मी इथे ग्लासाने घेतलंय। तर 1.25 ग्लास मी इथे रवा घेतलाय, 1.25 ग्लास साखर घेतली आणि 21 काजू, 21 बदाम असं मी सर्व हे प्रमाण घेतलेलं आहे। 4 केळी घेतली, तुळशीचे पानं, हे सर्व साहित्य मी इथे घेतलेलं आहे। तर इथे मी आता पातेल्यात तूप टाकून घेते आणि थोडंसं तूप 2 चमचे मी तूप इथे तसंच ठेवणार आहे आणि ते आपण नंतर वापरणार आहोत। आता इथे मी रवा टाकून छान रवा भाजून घेणार आहे। मस्त असा आपला रवा इथे भाजून झालेला आहे। खूप छान सुगंध येत होता घरामध्ये रवा भाजताना आणि त्यात साजूक तूप, खूपच छान। तर इथे आपला रवा आता थोडासा भाजून झाला आहे। आता त्यात टाकून घेणार आहोत काजूचे तुकडे, त्यानंतर बदामचे तुकडे आणि हे पण व्यवस्थित आपल्याला भाजून घ्यायचं आहे। हे बघा, अशा प्रकारे सर्व व्यवस्थित भाजून घ्यायचं आहे। आम्ही तर गणपती नाही बसवला, पण आमच्या इथे ग्राउंड मध्ये गणपती बसवला होता, त्यामुळे म्हटलं आपण तिथेच आता प्रसाद बनवून देऊया। तर मी इथे केळी कट करून यात टाकून घेतली अशा प्रकारे। हे मस्त अशी मॅश करून घ्यायची व्यवस्थित। आणि केळी जेव्हा आपण टाकतो प्रसादात, तेव्हा या स्टेजला टाकायला पाहिजे, कारण की कोणी कोणी काय करतं, नंतर टाकतात वरतून आणि मग त्याचा रंग काळवंडतो। आपला जो प्रसादाचा शिरा आहे तो काळा पडतो असा, त्यामुळे या स्टेजलाच आपण केळी टाकून घ्यायची आहे, जेणेकरून त्याचा रंग बदलत नाही आणि छान पण लागते खायला। तर इथे मी आता वेलची पूड टाकले। तर मी 1.25 ग्लास रवा घेतलेला आहे, तर त्यासाठी मी इथे 2.5 ग्लास दूध घेतलेलं आहे आणि अर्धा ग्लास पाणी, हे दोन्ही छान गरम करूनच मी यात टाकलेलं आहे आणि थोडं थोडं टाकून सगळं व्यवस्थित मिक्स करून घ्यायचंय। त्यानंतर आपण त्यात साखर टाकायची आहे। साखर टाकली की थोडंसं राहिलेलं तूप टाकून घेतलंय मी, तुळशीची पानं टाकायची आणि झाकण ठेवून छान आपण त्याला वाफू द्यायचं आहे। मस्त असा आपला प्रसादाचा शिरा तयार होतो। हे बघा, अशा प्रकारे, आणि राहिलेलं तूप वरतून पुन्हा टाकून घ्यायचंय सगळं। तर हे बघा, अशा प्रकारे मी इथे प्रसादाचा शिरा करून घेतलाय। त्यानंतर ते मी मोदकचा जो साचा असतो ना, त्या आकाराचे मी इथं मोदक तयार करून घेतलेले आहे। थोडासा पिस्ता टाकून त्यात, तर हे कसं द्यायला पण सोपं आहे आणि दिसायला पण छान दिसते। तर अशा प्रकारे मी सर्व शिऱ्याचे मोदक तयार करून घेतले होते। हे दिसायला खूपच छान दिसत होते। तर अशा प्रकारे तुम्ही शिरा बनवू शकता प्रसादाचा, मोजमाप करून व्यवस्थित। खूपच छान बनतो हा प्रसादाचा शिरा। तर हे बघा, तुम्हाला जर आता रेसिपी आवडली असेल तर लाईक करा आणि चॅनलवर नवीन असाल तर सबस्क्राईब करायला विसरू नका। तर चला